भारताच्या शिक्षण पद्धतीत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल घडणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERTनं ठरवलंय की आता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद शिकवलं जाईल। विज्ञानाच्या सिलेबसमध्ये आता भारताच्या प्राचीन ज्ञानाची जोड दिली जाणार आहे। हे पाऊल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या उद्दिष्टांनुसार उचलण्यात आलंय। NCERTचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सांगितलं की हा निर्णय फक्त विज्ञान शिकवण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या जाणीवा वाढवण्यासाठी घेतलाय। आता 6वीच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे 20 मूलभूत गुण शिकवले जातील, म्हणजे शरीर, मन आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध कसा असतो हे समजेल। तर 8वीच्या विद्यार्थ्यांना ऋतुचर्या म्हणजे सीझनल डिसिप्लिन, दिनचर्या म्हणजे डेली रुटीन आणि आरोग्य संतुलन याबद्दल शिकवलं जाईल। यामुळे मुलांना केवळ पाठ्यपुस्तकातील विज्ञानच नाही, तर भारतीय वैज्ञानिक परंपरेचं मूळही समजेल। आणि एवढंच नाही तर लवकरच UGC देखील कॉलेज पातळीवर आयुर्वेद केंद्रित अभ्यासक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहे। आयुष मंत्रालय आणि UGC एकत्र येऊन शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आणि वर्कशॉप्सही घेणार आहे। थोडक्यात सांगायचं तर भारतीय शिक्षण आता फक्त विज्ञानावर नाही, तर संस्कृती, आरोग्य आणि निसर्गाशी जोडलेल्या संतुलित शिक्षणावरती भर देणार आहे। या बदलत्या शिक्षण पद्धतीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा।